वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंनी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली आहे। लोकशाही मराठीशी बोलताना त्यांनी ही मागणी केलेली आहे। फास्ट कोर्टात चालावं आणि माझ्या मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा। अशा लोकांना वेळीच भेटीस धरून जर यांना मोक्काअंतर्गत कारवाई केली तर जनतेचा विश्वास बसेल की ह्या वैष्णवीच्या बाबतीत जे झालं आणि वैष्णवीच्या ज्या मारेकऱ्यांना जी सजा झाली तर यापुढे अशी लोक तयार होणार नाहीत असं जनतेला संदेश जाईल आणि मग अशा वृत्तीचे लोक हे कृत्य करायला धजावणार नाही। जशी ह्या 3 लोकांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती पहिल्या सुरुवातीला तशी ह्या दोघांनाही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये। कारण आणि याच्या आधी असं की त्यांचा एक बातमी अशी आली की यांनी माझी मुलगी मारून तर मारून हे हॉटेलमध्ये कशाचाही हे न करता म्हणजे त्यांना कुठला लवलेस नाहीये कुठली हे नाहीये इतके क्रूरपणाने हॉटेलमध्ये मटणावरती ताव मारतात। म्हणजे हे किती यांची वृत्ती पहा कशी आहे। म्हणजे ह्यांना माझ्या मुलीचं काही घेणं देणं नाही। यातूनच तुम्ही समजून जा की हे काय काय लेवलची लोक आहेत आणि यांनी माझ्या मुलीला काय काय केलं असेल। त्यांच्याकडं जे काय रिव्हॉल्वरचे लायसन आहेत रिव्हॉल्वर कमरेला आहे दोघं भावांच्या निलेश चव्हाणच्या हे त्यांची रिव्हॉल्वर जप्त करावी त्यांचं लायसन रद्द करावं ही माझी एक मागणी असेल। दुसरी मागणी मला बाळाचा ताबा कायमस्वरूपी मिळावा ही एक दुसरी मागणी असेल आणि या 5ही आरोपींना मोक्याच्या ह्याच्यात कायद्यात हे करावं। त्यांच्याकडं जे काय रिव्हॉल्वरचे लायसन आहेत रिव्हॉल्वर कमरेला आहे दोघं भावांच्या निलेश चव्हाणच्या हे त्यांची रिव्हॉल्वर जप्त करावी त्यांचं लायसन रद्द करावं ही माझी एक मागणी असेल। दुसरी मागणी मला बाळाचा ताबा कायमस्वरूपी मिळावा ही एक दुसरी मागणी असेल आणि या 5ही आरोपींना मोक्याच्या ह्याच्यात कायद्यात हे करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।